नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर जे मराठी सिनेमे तुम्ही आवर्जून पाहायला पाहिजेत त्यांची थोडक्यात ओळख मी तुम्हाला करून देतोय. आता नेटफ्लिक्सचा विचार केला तर सैराट, फॅन्ड्री, कोर्ट, किल्ला या सिनेमांच्या सोबतीनं तिथे आहे 1000ची नोट. जागतिक स्तरावर जे फिल्म फेस्टिवल होत असतात ना त्यामध्ये मराठी सिनेमे म्हणजे ग्रामीण सिनेमे अशी एक समजूत आहे. हां, आता 1000ची नोट हा तसा ग्रामीण सिनेमाच आहे, पण तो तयार केलाय श्रीहरी साठे या सिनेमाची आधुनिक दृष्टी असलेल्या तरुणानं. नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या दुख्तर या सिनेमाच्या प्रोड्युसरपैकी हा एक श्रीहरी साठे. अमेरिकेत जाऊन सिनेमा तंत्राचं रितसर शिक्षण वगैरे घेऊन आलेला. त्यानंतर त्याने बनवला हा 1000ची नोट. या सिनेमाचं जगभरात कौतुक झालं. त्याला दुर्दैवाने बॉक्स ऑफिसवर तेवढं यश मिळालं नाही, पण आता नेटफ्लिक्सने दर्दी प्रेक्षकांना हा सिनेमा बघायची सोय उपलब्ध करून दिली आहे. आता हा सिनेमा इतर ग्रामीण मराठी सिनेमांपेक्षा वेगळा का आहे, तर यामध्ये नुसतीच गरीब शेतकऱ्यांची व्यथा नाही, तर शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारी कथा आहे. त्यात हा न्यू एज प्रकारातला सिनेमा आहे. तांत्रिकदृष्ट्या वर्ल्ड सिनेमाच्या तोडीचा आहे. आपली सिस्टीम ही एकदम सडलेली आहे हे आपण येता जाता ऐकत असतो, पण या सडलेल्या सिस्टीमचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे जे तळागाळातले सामान्य नागरिक असतात ना, ते किती भयानक जगणं जगतात आणि त्यातही ते स्वतःचा स्वाभिमान टिकवून ठेवतात, माणुसकी जपतात, आयुष्यात आनंदी राहतात, हे सगळं ते कसं जमवतात याचीच ही गोष्ट आहे. आहेरे वर्गाला त्याची जाणीवही नसते आणि म्हणूनच हे असे सिनेमे महत्त्वाचे ठरतात. यात उषा नाईक, संदीप पाठक, गणेश यादव, श्रीकांत यादव या सगळ्यांनीच अतिशय मनापासून कामं केली आहेत. यातलं उषा नाईक यांचं काम दीर्घकाळ स्मरणात राहील असं झालंय. शैलेंद्र बर्वेचं संगीत हे नुसतंच ग्रामीण बाजाचं नाहीये, तर त्यामध्ये प्रादेशिक गोडवा आहे. एकंदरीत एका खणखणीत सिनेमाचा अनुभव हा सिनेमा तुम्हाला नक्की देईल. आता हे तर झालं डिजिटल प्लॅटफॉर्मचं, पण मल्टिप्लेक्समध्ये जाऊन तुम्ही कोणते सिनेमे बघायला हवेत याची माहिती हवी असेल तर यूट्यूबच्या फिल्म कंपॅनियन रिव्ह्यूज आणि अद्भुत या दोन्ही चॅनल्सना आवर्जून भेट द्या.